प्रक्रियेमध्ये जे भंग झालाय, त्रुटी निर्माण झाल्यात असा नव्हता, असा दावा त्यांनी केलाय. तुमचा प्रश्न काय होता आणि कशामुळे तुमचं निलंबन झालंय? म्हणजे मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ही मागणी करत होतो की कांद्यावर जी निर्यात बंदी लादलेली आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचं काम झालेलं आहे, ही निर्यात बंदी उठवा ही आमची मागणी होती. आणि त्याचबरोबर जी शेतकऱ्यांसाठीची सरसकट कर्जमाफी करा त्यावर चर्चा करा ही आमची मागणी होती. आणि त्याचवेळी इतर खासदारांची संसदेच्या सुरक्षेविषयक जी मागणी होती त्यालाही आमचा पाठिंबा होता. पण कोणतीही चर्चा न करता सरकारनं हे थेट निलंबन केलं. हे अत्यंत दुर्दैवी, ही सरळ सरळ दडपशाही आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही. मोदींनी जर असं म्हटलं होतं की छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोठं महत्व होतं. असंही म्हटलं जातं की भारताचा प्रधान म्हणजे प्रधानमंत्री कृषी प्रधान आहे. म्हणजे ज्यांचं कृषी प्रधान असलेलाचा प्रधान म्हणजे पंतप्रधान हा कृषी प्रधान आहे. आता काय परिस्थिती आहे? मग तेच आहे की जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असं माननीय पंतप्रधान म्हणत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका. आज गेली 8-9 वर्ष कांद्याला भाव नाही आणि आता या कांद्याच्या निर्यात बंदीनं संपूर्णपणे कांद्याचे भाव पाडलेले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मागे सुद्धा 40% निर्यात शुल्क लादलं, त्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाईल असं आश्वासन दिलं, परंतु सरकारनं सांगितलेल्या 2410 रुपयांनी त्यावेळच्या भावाने कांदा खरेदी केला गेला नाही. आता सुद्धा कांद्याला 40-45 रुपये भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना सरकारनं निर्यात बंदी लादून कांद्याचे भाव अक्षरशः 12-15 रुपयावर आणलेत. कांदा उत्पादक शेतकरी जगायचं कसं? हा कुठला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद होता? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू देऊ नका असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. पण या सरकारच्या धोरणांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नरडीलाच नख लावलं जातंय आणि सरकारला तरी सुद्धा ऐकायचं नाही. एवढी साधी मागणी आहे ना आमची चर्चेची की कांदा निर्यातीविषयी सरकारचं नेमकं धोरण काय, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नेमक्या काय व्यथा आहेत या सरकारला आम्हाला मांडायच्या होत्या, सरकारसमोर या सदनामध्ये मांडायच्या होत्या. त्यासाठीच आम्ही मागणी करत होतो. पण जर हे सरकारला ऐकूनच घ्यायचं नाही आणि या पद्धतीने जर निलंबन होत असेल तर ही सरळ सरळ दडपशाही आहे आणि ही हुकुमशाहीकडे तर वाटचाल नाही ना, अशी शंका मनात येण्यासाठी जागा आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतले सातत्याने प्रश्न जे आहेत ते केंद्राकडनं डावलले जात आहेत का? एक साखर निर्यातीचा प्रश्न असो किंवा कांद्याचा प्रश्न असो, जे जे महाराष्ट्राच्या निगडीत आहे ते सातत्यानं दिल्लीकरांकडे यावं लागतं आणि हे प्रश्न मांडावे लागतात. काय नक्की मराठी टक्का दिल्लीमध्ये कमी पडतोय का? हा निर्णय घेण्यामागे काही जाणून बुजून घेतलेला निर्णय आहे? नाही, सर्वसामान्य सगळ्याच शेतकऱ्यांची ही व्यथा आहे. म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा आहे. मुळात केंद्र सरकारला कुठेही महागाईवर नियंत्रण आणता येत नाही. महागाई ही कैक पटीनं वाढत चाललेली आहे आणि अशा याच्यामध्ये खाणाऱ्याचा कायम विचार केला जातो, पिकवणाऱ्याचा विचार केला जात नाही. माझं हेच सरकारला आज मला हाऊसमध्ये सांगायचं होतं की जर आपण मोजक्या उद्योगपतींची 25 लाख कोटींची कर्ज माफ करताना तर मग खाणाऱ्यांना सुद्धा रास्त भावात ज्या गोष्टी आहेत त्या मिळाव्यात यासाठी त्याच्यावर अनुदान द्या. आमच्या कांद्यावर तुम्ही अनुदान द्या, खाणाऱ्यांना रास्त दरात मिळू द्या ना. पण जो माझा शेतकरी गेली 8-9 वर्ष सातत्यानं नाडला जातोय त्याला काहीतरी दिलासा देणार आहात की नाही? की त्याला जेव्हा जेव्हा आशा निर्माण होते की आता 4 पैसे मिळतील, त्याची स्वप्न रंगवायला तो सुरुवात करतो, तेव्हा तेव्हा तुम्ही त्याच्या स्वप्नांना सुरुंग लावता, तेव्हा तेव्हा त्याची राख रांगोळी करता. 40% सरळ तुम्ही निर्यात शुल्क लादून दिलं, त्यानंतर आता तुम्ही निर्यात बंदीच करून टाकली. तर तुम्ही कधीतरी त्या वेदना बघा ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 8-9 वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा भाव मिळत नव्हता तेव्हा हे सरकार कुठं गेलं होतं? तेव्हा का नाही आलात तुम्ही मदतीला? मग तेव्हा जे ऑपरेशन ग्रीन नावाची जी योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे, मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय या ऑपरेशन ग्रीनचा कुठेही निधी हा महाराष्ट्राला देण्यात आला नाही. म्हणजे जर ग्लिच सिच्युएशन असेल तर ग्लिच सिच्युएशनमध्ये उत्पादन खर्चाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या पद्धतीने ऑपरेशन ग्रीनचा निधी येतो. पण हा ऑपरेशन ग्रीनचा निधी सुद्धा दिलेला नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळी शेतकऱ्याची तुम्ही सगळीकडून नाकेबंदीच करणार आहात का? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विरोधकांचा विरोध हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो. मात्र सध्याच्या घडीला जर 141 खासदार निलंबित होत असतील तर नक्की सरकारला काय हवंय? विरोधक नको हे अशी लोकशाही हवी आहे? म्हणजे आज आपण हे दुर्दैवानं म्हणावं लागतं, खूप दुर्दैवानं म्हणावं लागतं. कारण आपण कायम अभिमानानं म्हणतो की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही आपली लोकशाही आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार
चालणारा आपला देश आहे असं आपण जेव्हा म्हणतो, त्याच वेळी जेव्हा 141 खासदारांचं निलंबन होतं तेव्हा एक एक खासदार हा 20-22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा पद्धतीनं 20-22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व गुणिले 141, त्यातले काही राज्यसभेचे जर सोडून दिले आणि लोकसभेतले जरी तुम्ही 100 म्हणाला, तर इतक्या कोटी जनतेचं प्रतिनिधित्व तुम्हाला नको आहे? मग हा जो कांद्याचा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातला सगळ्यांचा प्रश्न आहे ना. मग सत्ताधाऱ्यांपैकी कुठल्या खासदारांना कांद्याचा प्रश्न मांडलाय सांगा बरं. म्हणजे त्यांचे जे खासदार आहेत त्यांनी कुणीही बोलायचंच नाही, सरकारच्या विरोधात जे काही गोष्ट जाईल जर ही बोलायचीच नाही असं असेल तर हे दुर्दैवानं म्हणावं लागतं. आज रशियाच्या ज्या बातम्या वाचण्यात येतात, चीन विषयीच्या ज्या बातम्या वाचण्यात येतात, त्याच दिशेने तर आपल्या देशाची वाटचाल करायची असं सत्ताधाऱ्यांनी ठरवलं नाही ना, हा प्रश्न निर्माण होतो. एक गोष्ट आहे, सुरक्षाच्या मध्ये जो काही भंग झालेला आहे यावरती सरकार एवढ्या पद्धतीने का आक्रमक होताना पाहायला मिळते? हेच कळण्यासारखं नाहीये. याचाच अर्थ सरकारला चालूच द्यायचं नाहीये. म्हणजे जर सुरक्षेमध्ये त्रुटी राहिली तर माननीय गृहमंत्र्यांनी येऊन त्याविषयी स्पष्टीकरण देणं, यामध्ये काय नेमकी अडचण आहे? मग जर हे स्पष्टीकरण लवकर झालं असतं तर कामकाज सुरू राहिलं असतं, कामकाज सुरू राहिलं असतं तर हे प्रश्न मांडता आले असते. पण कुठेच सरकारला चर्चाच करायची नाही, जर विरोधकांना विश्वासात घ्यायचं नाही, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करायची नाही, ही जर सरकारची नीती असेल तर ही सगळी एकाधिकारशाहीकडे चाललेली वाटचाल आहे. मुद्दा आहे की सरकारला एवढे मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित करून काही विधेयकं तर पास करून घ्यायची नाहीत का? काय नक्की सरकारच्या डोक्यात सुरू आहे? नाही, हेच आता समोर काहीही समजण्याच्या पलीकडची ही बाब आहे. कारण सरकारनं मागे जे कृषी कायदे बळजबरीनं पास करून घेतले, ज्यावर त्यांना ते मागे घेण्याची नामुष्की ओढवली, ते कृषी कायदे सुद्धा सरकारनं अशाच पद्धतीनं मनमानी करून पास केले होते. कामगारांविषयीचे कायदे अशाच पद्धतीने पास केले. त्यामुळे सरकारला वन पॉइंट अजेंडा, त्यांना त्यांचा जे काही मनमानी कारभार आहे, हा मनमानी कारभारच जर पुढे रेटायचा असेल, म्हणजे एकीकडे सातत्यानं सांगितलं होतं की विरोधकांना कामकाज चालू द्यायचं नाही, विरोधक चर्चा मागत होते, तुम्हाला चर्चा करायची नाहीये आणि खापर तुम्ही विरोधकांवर फोडताय, हे चुकीचं आहे. विधेयक कोणकोणती साधारण आहेत की ज्यामुळे सरकार असं करतंय? एक सगळ्यात महत्वाचं यामध्ये एक विधेयक आहे की निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात त्यांच्या सेवा शर्तीचे एक विधेयक आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश केला होता की सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष अशांची समिती असेल, मात्र आता त्याच्यामध्ये एक कॅबिनेट मंत्री ऍड केलाय, म्हणून असं काही घडतंय का? तर या पद्धतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी एक विधान केलंय की अशा पद्धतीचं विधेयक येणं हे एकूणच लोकशाहीसाठी धक्कादायक आहे. आणि जर अशाच पद्धतीनं मूळ निवडणूक आयोगच जर मनूवर करता आला, जर या पद्धतीनं एक कॅबिनेट मंत्रीही असणार, माननीय पंतप्रधान सुद्धा असणार, आणि ह्या गोष्टी जर झाल्या तर मेजॉरिटी ही कुठल्या बाजूला आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि त्या दृष्टीनं आपल्याला हवी ती विधेयकं पटकन एकतर्फी पास करून घेणं अशी तर सरकारची नीती नाही ना, ही शंका जरूर येते. पुन्हा लोकशाहीकडे मुद्दा येतो. दुसरा म्हणजे जेव्हा निवडणूक आयोग ही एक सशक्त संस्था असणं गरजेचं आहे, माजी न्यायमूर्ती सारखे म्हणतात की ही शेवटची घटका असू शकते, असे सगळ्या गोष्टी घडत असताना निवडणूक आयोगाबद्दल ज्या पद्धतीने सर्व खासदारांनी याबद्दल आपलं म्हणणं व्यक्त करायला पाहिजे, त्या पद्धतीने होताना पाहायला मिळत नाही. सर्व खासदारांनी म्हणणं व्यक्त करायला व्यासपीठ तर दिलं पाहिजे. आम्ही हेच म्हणतो आहोत की ही चर्चा करण्यासाठी जर चर्चा घडली तर या गोष्टी होणार आहेत. सरकारला चर्चाच करायची नाहीये आणि सरकारला चर्चाच करायची नसल्यामुळे खासदारांनी बोलायचं कुठं? माध्यमांवर अनेक मर्यादा आलेल्या आपण पाहतो आहोत. माध्यमांवर आलेल्या जर मर्यादा एकूण आपण बघितल्या, खासदारांवर संसदेच्या पवित्र मंदिरात आलेल्या जर मर्यादा आपण बघितल्या, तर हेच अत्यंत धोक्याची घंटा ही वाजायला सुरुवात झालेली आहे, हे देशाच्या जनतेने समजून जावं. संसदेच्या सुरक्षेचे जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये जे तरुण आहेत त्यामध्ये अद्यापपर्यंत असं थेट असं काही हाती लागलेलं नाही असं कळतंय. मात्र ही एक महत्वाचा मुद्दा ज्यामधून आपल्याला समोर येतोय तो म्हणजे बेरोजगारी. देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे हे सगळं घडलंय का, याबद्दल तुमचं काय मत आहे? याविषयी चौकशी सुरू आहे आणि त्याबद्दल आपल्याच माध्यमातून ज्या गोष्टी समोर आल्या त्यामध्ये बेरोजगारीचाच हा प्रमुख मुद्दा आहे. बेरोजगारी जी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. प्रत्येक वेळी मेक इन इंडिया आणि पोलरायझेशन हे करून निवडणुका जिंकण्याचं जे तंत्र आहे, यामध्ये सर्वात तरुण देश आहे. हा सर्वात तरुण देश असल्यामुळे या तरुणांच्या हाताला जर आपण काम देऊ शकत नसू तर ते पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. आणि जर
आपली अर्थव्यवस्था त्या पटीत वाढली नाही. म्हणजे आज जर आपण जेव्हा केंद्र सरकार अर्थव्यवस्थेचे नगारे पिटतं, त्याचवेळी दुसरी धक्कादायक आकडेवारी जी आहे की देशाची 90% संपत्ती ही 10% लोकांच्या हातात एकवटलेली आहे आणि 90% लोकांच्या हातात जेमतेम 10% संपत्ती आहे. ही तफावत जी आहे आणि या तफावतीतून निर्माण होणारी बेरोजगारी जी आहे, यावर सरकारनं कुठंतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. माननीय पंतप्रधानांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार अशी घोषणा केली होती. या संदर्भात नेमकं काय होतं हे सरकारची जबाबदारी नाही हे सांगायची, देशाच्या तरुणांना याचं उत्तर देण्याची जबाबदारी नाहीये का सरकारची? आणि जेव्हा विरोधक हे प्रश्न विचारतायत की तुम्हीच आश्वासनं दिलेली होती, याविषयी तुम्ही नेमकं काय केलंय त्याचं स्पष्टीकरण आम्हाला हवंय, हे सुद्धा समोर येत नाही. आणि यातून कदाचित तो प्रकार उद्भवला असावा असं तुमच्या ज्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत, पण त्यातली सखोल माहिती मिळण्यासाठी ज्या खासदारांच्या पासवर ते तरुण आतमध्ये आले होते त्या खासदारांची चौकशी झाली का? त्या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न झालं? या सगळ्या गोष्टी माननीय गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन सांगणं गरजेचं आहे ना, तर याच्यावर प्रकाश पडेल. पण जर माननीय गृहमंत्री येतच नसतील याचं स्पष्टीकरण देण्यासाठी, तर जबाबदारी कोणाची? जर चुकूनही हा खासदार विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाचा असता तर काय नक्की परिस्थिती असती असं सातत्याने चर्चा होते, पण तुमचं काय मत याबद्दल? मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर दडलेलं आहे. म्हणजे हा संपूर्ण सरकारचा रवैया असाच आहे की हम करे तो चमत्कार. याच पद्धतीनं हा सगळा रवैया आहे. त्यांनी काहीही केलं तरी ते सगळं माफ असतं. आणि या दुर्दैव हे आहे की या पद्धतीनं लोकशाही प्रणालीलाच नख लावलं जाते. हे दुर्दैव देशाचं. एक शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार हे नियमाने वागणारे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं होतं. मात्र आज सुप्रिया सुळे जे स्वतः संसद रत्न आहेत त्यांच्यासोबत तुमचं निलंबन झालेलं आहे. काही नियमांचा भंग झालाय की आता सरकारकडनंच नियमांचा अतिरेक झालाय? नाही, कुठले नियम लावले ते तरी कळायला पाहिजे. कारण रोज उठून जर तुम्ही एखादा वेगळा नियम अचानक तयार केला, म्हणजे आम्ही वेलमध्ये गेलेलो नव्हतो आणि या पद्धतीनं जर आम्ही चर्चेची मागणी करतो आहोत आणि ही जर मागणी वारंवार नाकारली जात असेल, तर या पद्धतीनं स्वतः सुप्रियाताईंना 2 वेळा महासंसद रत्न पुरस्कार मिळालेला, मला पहिल्या टर्ममध्ये संसद रत्न पुरस्कार हा 2दा दिलेला आहे. कुठेतरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे आदर्श घालून दिलेले त्या पद्धतीनं नियमाधीन राहून सतत जनतेचा आवाज, सर्वसामान्यांचा आवाज उठवण्याचं काम आम्ही सगळेजण करत असतो आदरणीय सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली. पण जर अचानक काहीतरी नियमावली बदलत असेल आणि सरकारने जर ठरवलंच असेल की आम्हाला चर्चा करायचीच नाही, तर त्याला कोण काय करणार? हे काही घडतंय सातत्यानं, सरकारने फ्लोअर मॅनेजमेंट किंवा पक्षाचे जे नेते असतात सगळ्यांची चर्चा करून सरकारला हे सेशन चालवायचंय की गुंडाळायचंय? मला वाटतं या तुमच्या प्रश्नामध्ये आपण जर गुजरात विधानसभेचा इतिहास बघितला, तर गुजरात विधानसभेचा एकूण इतिहास जर आपण काढला तर आपल्याला लगेच अंदाज येईल की कशा पद्धतीनं सरकारला अधिवेशन चालवायचं असतं आणि त्याच पद्धतीनं एकूण संसदेचे किती सत्रांच्या बैठका झाल्या पाहिजेत याचा जर आपण अंदाज घेतला तरी आपल्याला स्पष्ट कल्पना येऊ शकते की किती कमी सेटिंग्स होतात. अनेकदा, म्हणजे मी तर हे कधीच ऐकलं नव्हतं की मागच्या सेशनमध्ये अनेकदा सत्ताधाऱ्यांकडून कामकाज बंद पाडलं गेलं. मग हे सरकार नेमकं किती काळजी करणारं आहे लोकशाही प्रणालीची आणि त्यांना संसद चालवण्याविषयी त्यांना किती आस्था आहे हे त्यांच्या वागण्यातून स्पष्ट होतं. सरकारला कशाची भीती वाटते? जे सरकार स्वतःला मजबूत मानतं, एवढी मेजॉरिटी आहे, सरकारला नक्की कशाची भीती वाटते? कारण ज्या सरकार मजबूत सशक्त देशामध्ये ज्याचा डंका आहे, जगात डंका आहे असं सातत्याने सांगितलं जातं, त्या सरकारला उत्तर द्यायला काय नक्की अडचण आहे? चर्चेला का घाबरत आहे का, असं काय तुम्हाला? 100% सरकार चर्चेला घाबरतंय. म्हणजे देशात डंका आहे, जगात डंका आहे, तुम्ही सांगता. महागाई किती वाढलेली आहे, बेरोजगारी किती वाढलेली आहे, यावर चर्चा करतं कधी सरकार? नेमकी शेतकऱ्यांची अवस्था काय यावर चर्चा करतं कधी सरकार? यावर सरकार कधीच चर्चा करत नाही. सरकारी नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे, नोकर भरतीची काय परिस्थिती आहे, याविषयी सरकार कधीच चर्चा करत नाहीये. त्यामुळे सरकारला जे दाखवायचंय तेच फक्त समोर आणायचंय आणि त्यामध्ये मग नियंत्रण करणं असेल, केंद्रीय संस्थांचा जो गैरवापर असेल, म्हणजे हे सरकार मजबूत आहे, या सरकारचा डंका आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा या सरकारच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांच्या जे काही नेते असतात यांच्यावर कारवाई होतात. सत्ताधाऱ्यांवर कधी कारवाई होते का? माध्यमांना हा प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य उरलंय का की अमुक एका नेत्यावर हे आरोप झाले होते आणि या आरोपांविषयी नेमकं काय पुढे घडलं
तर वॉशिंग मशीनमध्ये त्यांच्या घातलं की नेता हा त्याच्यावरच्या आरोपांविषयी कुठेच चर्चा होत नाही. त्यामुळे सरकारला जे दाखवायचं आहे तेवढंच सरकार दाखवू पाहतंय आणि त्यामुळे सरकार जी मूळ परिस्थिती आहे, जी वस्तुस्थिती आहे त्यापासून पळण्याचा प्रयत्न करतंय आणि त्यासाठी त्यांना चर्चा नको आहे. शेवटचा प्रश्न घेतो मी. सरकार हिंदुत्ववादी आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगता भ्रष्टाचारावरती चर्चा करत नाहीये किंवा बेरोजगारावरती चर्चा करत नाही, महागाईवरती चर्चा करत नाही, हिंदू आहे तरी हिंदूंचे प्रश्न समोर घेतले जात नाहीयेत, तर ही खरी हिंदुत्व विचारसरणी म्हणायची का? मला एक साधी सरळ गोष्ट सांगा की जन्मानं प्रत्येकजण हिंदू आहे. जन्मानं कोणी मुस्लिम असू शकतो, कोणी ख्रिश्चन असू शकतो, कोणी असू शकतो. पण जेव्हा आमच्या रोजगाराचा प्रश्न येतो तेव्हा जी जात आहे, जो धर्म आहे तो पाठीवर टाकाना, पोटाला नका चिकटवू. जो तरुण बेरोजगार फिरतो ना, तो तरुण बेरोजगार कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा असला ना तरी तो भारतीय आहे. जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, जेव्हा कांदा उत्पादक शेतकरी रडतो ना, तो कोणत्या जातीचा आहे हे महत्वाचं नाहीये. तो सुद्धा जर हिंदुत्ववादी म्हणजे तो जर हिंदू धर्माचाच आहे ना, तो देशाचा नागरिक आहे ना, मग त्याच्या घामाला मोल नाहीये. मग तुम्ही एकीकडे जेव्हा म्हणता की सरकार हिंदुत्ववादी आहे, पण त्या गोष्टींनी मिळणार काय मग जर माझ्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार नसतील तर? या प्रश्नांची उत्तरच द्यायची नाहीयेत. जी महागाई आहे ती महागाई इतकी भडकलेली आहे. त्या भडकलेल्या महागाईमध्ये हातातोंडाची मिळवणी करताना अगदी सर्वसामान्य निम्न मध्यमवर्गीय कुटुंब असेल किंवा गरीब कुटुंब असेल, या गरीब कुटुंबांना हातातोंडाची मिळवणी करताना जी ओढाताण होते ती कुठल्याही धर्माचं असलं तरी होतेच ना. हे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे कुठेतरी याला एका रंगात रंगवून, धार्मिक रंग देऊन देशासमोरचे हे प्रश्न सुटणार नाही ही सरकारला जाणीव झालेली आहे. सरकारच्या पायाखालची वाळू सरकते आणि त्यामुळे सरकारला चर्चा करायची नाहीये. जनतेच्या प्रश्नाला धार्मिक रंग देऊन त्यांचे प्रश्न मिटणार नाही. आजही लोकांचे प्रश्न हे रोटी, कपडा, मकान यांच्या संदर्भात आहेत, असं बोलताना आपल्याशी अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन विकाससह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.